एक असं दिसतंय की बऱ्याच शेतकऱ्यांना हे शास्त्र कळालं, यामुळे सुपीकता वाढते हे पण कळालं, परंतु त्याच्या काही प्रॅक्टिकल अडचणी आहेत. मी आपल्याला पण त्या प्रॅक्टिकल अडचणी विचारणार आहेत की शेतकरी असं सांगतात की बिना नांगरणीची शेती करायची, मग पेरायचं कसं, हा त्यांच्या पुढचा एक प्रश्न राहतो. सीडबेड कसा तयार होणार. दुसरा राहतोय की मग बिना नांगरणी जर आम्ही शेती केली तर आमच्या शेतीमध्ये तण खूप मोठ्या प्रमाणात उगवतं आणि मग तणाचं नियंत्रण कसं करायचं. आधीच तर नांगरणी करून सुद्धा पाहिजे तसं नियंत्रण होत नाही आणि याच्यामुळे तर आणखीन वाढणार, हा पण त्यांचा एक प्रश्न राहतो. सोबत काही जण असं सांगतायत की नांगरणी केली तर आमच्या जमिनीमध्ये पाणी मुरतं, साचले दिसतं. नांगरणी जर नाही केली तर पाणी सगळं वाहून जात. हा, जमीन आमची नांगरणीमुळे भुसभुशीत होते, ते त्याच्यामुळे होणार नाही. अशी चार प्रश्न अनेक शेतकऱ्यांना अडवतात किंवा पुढे जाऊ देत नाही. तर याच्याबद्दल काय सांगाल. आता हा प्रश्न अगदी बरोबर आहे. आपल्यावर हजारो वर्षाची नांगरणीची परंपरा आहे. नांगरणी नेमकी कशासाठी केली जाते. आता शेतकऱ्यांना जर सांगितलं नांगरू नका तर कोणीही प्रथम ते ऐकणं शक्यच नाही, कारण ही परंपरा नांगरणीची पिढ्यानपिढ्या हजारो वर्षाची आहे. आपला जे दैवत आहे ते कृष्णाचा भाऊ बळीरामाच्या पाठीवर नांगर आहे, म्हणजे केव्हापासून नांगरणी चालू झाली असेल हे आपल्याला कळतं. तर मग इतक्या पूर्वीपासून जर आपण नांगरत आहोत आणि आज तुम्ही जर बिना नांगरणी करा म्हटलं तर हे कसं पीकच येणं शक्य नाही, असे बरेच लोकांना एक शंका असते. परंतु ह्याच्यात खोलात जाऊन अभ्यास केला तर शेतकऱ्यांना समजेल अशी बिना नांगरणीची शेती असं नाव दिलं जातं. वास्तवात ही बिना नांगरणीची शेती नाही आहे. मागल्या पिकाचे जमिनीखालचे अवशेष कुजत असताना जे कुजवणारे जीवाणू ते सेंद्रिय पदार्थ कुजवतात, ते जीवाणू जमिनीची नांगरणी करतात. जमिनीची नांगरणी करतात म्हणजे काय करतात हे मी सुद्धा तिथे सांगतो की जमिनीमध्ये 99.5% खडकापासून झिजून झालेले कण असतात आणि फक्त 5% सेंद्रिय पदार्थापासून तयार झालेले कण असतात. जमीन घट्ट होती असं आपण जे म्हणतो ते का होती, तर या खनिज कणाच्या वरती विजातीय विद्युत भार असतात आणि ते एकमेकाला चिकटले की जमीन कठीण होती. आता आपण मागच्या पिकाची जमिनीखालचे अवशेष कुजत असताना कुजवणारा जीवाणू प्रथम तो कच्चा माल खातो आणि मरताना या 2 खनिज कणाच्या मध्ये जाऊन मरतो. 2 खनिज कणाच्या मध्ये जाऊन मरल्यानंतर ते 2 खनिज कण एकमेकाला चिकटू शकत नाहीत, त्याच्यामुळे जमीन कडक होऊ शकत नाही. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या जीवाणूचं आयुष्य फक्त 20 ते 25 मिनिटं आहे. 20 ते 25 मिनिटाला त्यांच्या नवीन नवीन पिढ्या तयार होत असतात आणि हे मेल्यानंतर पहिला जीवाणू ज्या 2 खनिज कणाच्या मध्ये मेला तिथे दुसरा जीवाणू कधीही जात नाही, दुसऱ्या 2 खनिज कणाच्या मध्ये जातो आणि असं टप्प्याटप्प्यानं वरचा थर संपला की त्याच्या खालच्या थरात, त्याच्या खालच्या थरात असं सलग हे काम चालू राहतं. मग हे सगळेच खनिज कण एकमेकाला चिकटू शकत नाहीत आणि जमीन आपल्याला मऊ राहते. आता ह्याला आम्ही म्हणतो जैविक नांगरणे. नांगरणे म्हणजे आपण नेमकं काय करतो, जमीन नांगरतो, मोठी ढेकळं फोडून बारीक करतो, त्या 2 खनिज कणाच्या मध्ये एक सेंद्रिय कण बसावा म्हणून बाहेरून सेंद्रिय खत आणून टाकतो, शेवटच्या कोळवाची पाळीमध्ये ते सगळे एकत्र मिसळतो, हे सगळं करतो. हे जे काम सगळं आपण ही मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करून करतो, तेच काम मागच्या पिकाची जमिनीखालचे अवशेष पुढच्या पिकाच्या कालावधीत कुजत असताना या कुजण्याच्या क्रियेतून आपल्यावर काहीही खर्च न पडता उलट आहे ते बरेच खर्च कमी करून हे काम जीवाणू मोफत करतात. याला आम्ही म्हणतो जैविक नांगरणे. ही जैविक नांगरणे 12 महिने 24 तास चालू असती आणि ह्याच्यामुळं आपल्याला असं वाटलं जरी तरी इथं आपण नांगर चालवत नाही, मग ही जमीन दगडासारखी कडक होईल, ह्यात पेरणी करता येईल का. पण ही जमीन अतिशय भुसभुशीत असते, त्याच्यात व्यवस्थित आपण पेरू शकतो. पण मी सांगितलं तर कदाचित हे लक्षात येणं शक्य नाही.
ही गोष्ट आपण प्रत्यक्षात शेतात अनुभवून शिकली पाहिजे, तर लगेच लक्षात येऊ शकते. बरोबर आहे. म्हणजे पहिला मुद्दा लक्षात आला की नांगरली नाही जमीन तरी भुसभुशीत होते. आणि मला एक साधं असं जाणवलं तुम्ही बोलत असताना की धुऱ्यावर तर आपण नांगरत नाही, धुऱ्यावरची जमीन मात्र भुसभुशीत आहे. दुसरा यांचा पाणी मुरण्याबाबत सुद्धा एक प्रश्न राहतो की या जमिनीत कसं पाणी मुरतं. बरोबर बरोबर. आता पाणी मुरणे आणि न मुरणे ह्याची एक 2-3 कारणं आहेत शास्त्रामध्ये. जमिनीची एक निचरा शक्ती म्हणून असते, आणि ही निचरा शक्ती जितकी जास्त तितका जमिनीमध्ये पाणी मुरण्याचा वेग जास्त. पाऊस किती वेगानं पडतो त्याच्यापेक्षा निचरा शक्ती जर कमी असेल तर पाणी आडवं वाहतं. बरं. पाऊस पडतो त्याच्यापेक्षा निचरा शक्ती जास्त असेल तर पाणी खाली उतरतं, आडवं वाहत नाही. आता ही निचरा शक्ती ही जमिनीमध्ये पाणी खाली उतरण्याचा वेग ठरवते. हा. मग ही निचरा शक्ती वापरून कमी होत असते आणि आपण प्रयत्नपूर्वक ती मूळ पदावर आणायची असते. ह्यासाठी भूसूक्ष्मजीव शास्त्राच्या पुस्तकामध्ये सगळे संदर्भ मिळतात. बरं. आपल्याकडे त्याची फारशी वाच्यता होत नसल्यामुळे हे तंत्र शेतकऱ्यापर्यंत फारसं पोचलेलं नाही. मागे जसे तुम्ही म्हटले होते की चाळणीचे एक उदाहरण दिलं होतं पिठाचं, आणि ते एकदा परत सांगा. हा, आता काय आहे की जमिनी खालचे अवशेष ज्या वेळेला आपण कुजवतो त्यावेळेला हे सूक्ष्मजीव शास्त्र सांगते की ह्या कुजण्याच्या क्रियेतून पॉलिसॅकराइड म्हणून डिंकासारखा एक पदार्थ तयार होतो. हा डिंकासारखा पदार्थ त्या मातीच्या बारीक बारीक कणांना एकत्र आणून मातीचं दाणेदार स्वरूपात रूपांतर करतो. हा. हे दाणेदार स्वरूपात रूपांतर केलं की 2 गोल कहाण्याच्या मधनं आरामात पाणी खाली उतरू शकतं. हे समजण्यासाठी एका चाळणीमध्ये जोंधळे भरा, एका चाळणीमध्ये जोंधळ्याचं पीठ भरा. जोंधळ्याच्या 2 कणामधनं पाणी जितक्या वेगानं खाली उतरेल तितकं जोंधळ्याचं पीठ भरलेल्या चाळणीतनं अजिबात खाली उतरणार नाही. आजची मातीची अवस्था अशीच झालेली आहे. आपण जमिनीत नांगरून मागच्या पिकाच्या अवशेषाचं जे मुळाचं जाळं तयार झालेलं असतं ते सर्व मोडून टाकतो, आणि ती जमिनीतले जे काही खाली पाणी उतरायचे मार्ग असतात ते सर्व मोडून टाकल्यामुळं शेतकऱ्यांची अशी समजूत असते की माती पोकळ केली म्हणजे मातीमध्ये जास्त पाणी उतरतं. ही चुकीची आहे. ते पिठासारखं होऊन हा, जातं. ते मुळाचं जाळं तसंच ठेवून जर तुम्ही पुढचं पीक घ्याला तर त्या मुळाला धरून पाणी खूप वेगानं खाली उतरतं. आता काल आमचा जो मेळावा झाला तिथल्या एका शेतकऱ्याने आम्हाला असं दाखवलं की विहिरीकडे नेलं, आणि ह्या विहिरी मी बिना नांगरणे करण्यापूर्वी ह्यातले 2च प्रवाह वाहत होते. आडवी मी खूप आडवे बोर मारले होते, आणि 7-8 बोर मारले त्यातले 2च बोर वाहत होते. मी बिना नांगरणे करायल्यानंतर आज मार्च-एप्रिल मध्ये सुद्धा सगळे खालचे बोर आहेत ते पूर्ण क्षमतेनं वाहत आहेत, आणि मला पाण्याची कमतरताच पडत नाही असं तिने दाखवलं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की नांगरलेल्या जमिनीमध्ये पाणी पाहिजे तेवढं मुरत नाही, पण बिना नांगरणे जमिनीमध्ये त्याच्यापेक्षा खूप प्रमाणात पाणी उतरू शकतं. हे मला प्रामुख्यानं सांगायचं आहे. ही गोष्ट महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी चिबड जमिनी आहेत, शारपट जमिनी आहेत, या लोकांना शिकवणं गरजेचं आहे. शारपट जमिनीमध्ये किंवा विम्ल सामू पुढे गेलेल्या जमिनीमध्ये सुद्धा या कुजण्याच्या क्रियेतून सुधारणा होती, आणि त्या जमिनी सुद्धा उदासीन होतात आणि त्यात उत्पादन चांगलं मिळतं. आपला तिसरा मुद्दा जो होता म्हणजे अनेक शेतकरी या भागातले तसे की तणासाठी त्रस्त आहेत, आणि आपण जे पुस्तक लिहिलंय तण देही धन, म्हणजे हे सुद्धा एक प्रवाहाच्या विरुद्ध हे होतंय बरोबर आहे. शेतात तण ठेवायचं, मग ते जर आणखीन वाढत गेले एवढं निंदून तर ते त्रास देत आहे. ही विधात्यांना आपल्याला कशाला दिली असा पहिला मनात विचार आला की तण म्हणजे आपले डोक्यावर काम वाढवलंय किंवा भूमिहीन शेतकऱ्यांना रोजगार हमी दिले असे पहिल्यांदा गैरसमजत होती. पुढे तणाशी एकेकाळानंतर मैत्री झाली, आणि त्या मैत्री झाल्यानंतर मी तणाचा नेमका उपयोग कसा करून घेता येईल याचा विचार करायला लागलो. जमिनीमध्ये सेंद्रिय खताची टंचाई आहे, आणि मग ह्या तण ह्या फुकट मिळणाऱ्या संसाधनाचा आपण
शत्रुत्व न मानता ह्याचा उपयोग जर जमिनीला सेंद्रिय खत देण्यासाठी करायचा विचार केला तर हे फुकट मिळणारं संसाधन आपल्याला खूप चांगली मदत करू शकतं. ह्या तणाचा विविध प्रकारची विविध जाती एकदल द्विदल आणि प्रत्येकामध्ये कित्येक जाती प्रजातीची तणं मिळतात. भारतीय कृषी अनुसंधान संस्थेनं असं सांगितलंय की आता आपल्या सगळ्या जमिनी बिघडत चालल्यात आणि मग ह्या जमिनीमध्ये जर गवती तणं चांगली वाढली तर त्याच्या तंतुमय मुळापासून जमिनीची सुधारणा खूप जलद वेगानं होती. मग आमच्या जमिनीमध्ये कुठल्या प्रकारची तणं जास्ती आहेत, काही ठिकाणी एकदल असतील, काही ठिकाणी द्विदल असतील, पण एकदल तर गवती तणं जास्त असली तर जमिनीची त्या तणाकडून सुधारणा आपोआप होती. पण तणं आपण काढून जर बाहेर टाकत गेलो तर जो खर्च होतो तो आपला खिशातनं उत्पादन खर्चात जमा होतो. पण ह्या तणाचा नियंत्रण तण निर्मूलन करण्याच्या ऐवजी तण व्यवस्थापन करायचं, पीक आणि तणाचा सहयोग करायला शिकायचा, तणाला योग्य पातळीपर्यंत वाढवायचं, तिथनं झोपवायचं, गरज पडल्यास मारायचं किंवा परिस्थितीप्रमाणे ब्रश कटर सारख्या अवजारानं कापून तिथे टाकायचं. तण नियंत्रणासाठी सगळ्यात जास्त मजूर बळ, सगळ्यात जास्त वेळ, सगळ्यात जास्त कष्ट आणि सगळ्यात जास्त खर्च असे सगळ्यात शेतकरी आजपर्यंत आम्ही खर्च करत आलोय. तो सगळा खर्च ह्या तण व्यवस्थापनातून खत मिळवलं की त्या खताच्या रूपानं वसूल तर होतो पण त्याच्यापेक्षा जास्त पैसे आपल्याला मिळतात. इतके दिवस आम्ही तण खाई धन म्हणतो, तो आता तण देई धन म्हणतो. कारण तण व्यवस्थापनासाठी केलेल्या खर्चापेक्षा जास्त किमतीचं खत आपल्या जमिनीला जागेला कुठलाही जादा खर्च न करता मोफत मिळतं. एक आणि एक फायदा आपल्या पुढे मांडतो की जमिनीमध्ये गरजेपेक्षा जास्त नत्र बऱ्याच वेळा उपलब्ध होतो आणि असा जर तण मुक्त शेती ठेवली तर तो संपूर्ण पिकालाच खायला लागतो. आज ही तणमुक्त शेतीची पद्धत सगळीकडेच आहे. मग ह्याच्यामुळे परिणाम नेमका काय होतो? हा अतिरिक्त नत्र त्या पिकाला खायला लागतो. पिकाने अतिरिक्त नत्र खाल्ला की त्याच्या पानामध्ये प्रमाणापेक्षा जास्त नत्राची टक्केवारी वाढते, पानाला कोळुखी जास्त येते आणि असं झाल्यामुळं आपल्या हातानं आपण रोग आणि किडींना आमंत्रण दिल्यासारखं होतं. रोग किडी मोठ्या प्रमाणावर पडतात, औषध फवारण्याचे खर्च वाढतात. अतिरिक्त नत्र उपलब्ध झालेला जर तणाने खाल्ला तर पीक रोगराईच्या बळी पडत नाही, संतुलित पिकाला पोषण मिळतं आणि रोगराई कमी आल्यामुळे शेतकऱ्याचे फवारणी खर्च वाचतात. हे सगळं झालं तर ह्या तणाचे असे अगणित उपयोग आपल्याला आहेत. मी आता जिथं बोलतोय तिथं कोरडवाहू शेतीचा जास्त प्रमाण आहे. बहुतांशी शेती कोरडवाहू आहे. तर कोरडवाहू शेतीला तण व्यवस्थापन करून आपण संरक्षित पाणी देऊ शकतो. तण काढून जमीन स्वच्छ केली तर जमीन उघडी होती आणि उन्हानं बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढून पाण्याचा अपव्यय होतो. तणाने जर दोन पिकाच्या मधली जागा दोन लांब अंतरावरच्या पिकाच्या दोन ओळीमध्ये जर आपण असं तण व्यवस्थापन केलं तर त्या तणाच्या मुळाच्या जाळ्यात इतकं पाणी साठवलं जातं की त्या पाण्यावर किमान 2 महिने आपण पीक जिवंत ठेवू शकतो. कोरडवाहू शेतीला कोणताही खर्च न करता जर अशी संरक्षित पाण्याची सोय करून दिली तर कोरडवाहू शेती इतकी पिकेल आणि हा कोरडवाहू शेती आनंदी आणि शाश्वत येईल, हे मला या ठिकाणी आपल्या पुढे मांडायचंय. तर ह्या गोष्टीचा वापर आपण शेतकऱ्यांना करायला शिकवलं पाहिजे.